बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष आहे। हे जे नूतनीकरण जे आहे, स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार कित्येक वर्ष 40 वर्ष यांनी कोणीच लक्ष दिलं नाही। हे असेच फंड खात आहेत ते आणि 2 रुपयाचे 20 रुपये लावत आहेत। NGO आमदार जो आहे सम्राट शेरंकेर यांनी यांना एक्सपोज केलं आहे। यांच्या सगळ्या चौकशा चालू आहेत, परंतु वरच्या लेवलला यांचे कॉन्टॅक्ट असल्यामुळे हे सगळं थांबलं आहे। कधी ना कधी त्यांचा भांडा त्यांच्या बापाचा घडा फुटणार आणि मी फॉलोअप करणार आहे। माझ्या लोकांच्या फंडला कोणी हात लावायचा नाही आणि फंड वापरला गेला पाहिजे। तर आम्ही हे करतोय, तर हे लोक का नाही करत आहे? लोकांनी पण प्रश्न विचारला पाहिजे की एवढा मोठा फंड जातो कुठे? हा जी वास्तू आहे हे बाबासाहेबांच्या आंदोलनाची चळवळीचं मोमेंट आहे। इथे बाबासाहेब येऊन गेले, त्या वास्तूला गेले 40-50 वर्ष कोण बघत नाही। माझं 40 वर्ष आलं, शेवटी आम्हाला आमच्या NGOच्या माध्यमातून हे करावं लागलं आणि आमचा NGO दक्षिण मुंबईत पूर्ण पसरला आहे। पायकाळ्यामध्ये सगळ्या संघटनेला रामनवमी असो, हनुमान जयंती असो, जे काय काम राहिले आमदार नगरसेवकाची ती सुद्धा आम्ही करतोय। सगळीकडे आमचे बायकात बॅनर आहेत। आमदार नगरसेवक फक्त फंड खात आहेत, यांना प्रश्न विचारा। माझी असो, आजी असो, यांच्या सगळ्यांच्या इन्क्वायऱ्या बसल्या पाहिजेत, कारण आमच्या लोकांचा फंड घेतात। आम्ही यांना भविष्यामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। IDIची टीम तयार करून आम्ही या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये लक्ष ठेवणार, कारण हा पैसा कोणाच्याही बापाचा नाही आहे, हा जनतेचा पैसा आहे। या जनतेचा पैशाने हे केलं पाहिजे। तर सर्वसामान्य NGO म्हणून मी हे काम करत असेल जवळजवळ, तर यांचं पण कर्तव्य आहे, त्यांनी हे केलं पाहिजे। धन्यवाद। शिका, संघटित संघर्ष करा। आम्ही दोघं सुशिक्षित आहोत, आम्ही शैक्षणिक वारसा मोठ्या प्रमाणात, आम्ही एज्युकेशनसाठी आत्तापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना, शेकडो विद्यार्थ्यांना मदत केली। आरोग्यासाठी आम्ही शेकडो महिलांना कॅन्सर पेशंट असेल, मॅडम मी स्वतः त्यांचा खर्च केला। आमच्या NGOच्याकडे रेकॉर्ड आहे, आम्ही त्यांनाही मदत करतो। सर्व प्रकारची मदत सम्राट शेरंकेरचा सगळीकडे बोलबाला आहे। लोकांनी यांना प्रश्न केला पाहिजे, जे NGO म्हणून सम्राट शेरंकेर करतो, नगरसेवक आणि आमदार खासदार काय करतात, यांच्या प्रॉपर्ट्या का वाढत चालल्यात, यांच्या चौकाच्या बसवा। आम्ही लेखी दिलेले, यांच्या चौकाच्या सगळ्यांच्या बसवा। हे जे काही चाललंय ते सगळं बाबासाहेबांमुळे आहे। आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला तो बाबासाहेबांमुळे, आम्हाला बाहेर पडण्याची संधी मिळाली ती बाबासाहेबांमुळे, आमचे जे काही अधिकार महिलांना मिळालेले ते आज सगळे बाबासाहेबांमुळे। त्यामुळे बाबासाहेबांची जयंती याच्यापेक्षाही मोठ्या उत्साहात साजरी करू आणि जयंतीत कशाला पूर्ण वर्षभर आम्ही बाबासाहेबांचा विचार स्प्रेड करण्याचंच काम करू। गेल्या 2 महिन्यापासून तयारी चालू होती, खूप मेहनत आहे आणि याच्या मागे हे चित्र एक दिसत असलं तरी खूप मेहनत आहे, खूप लोकांची मेहनत आहे। आम्ही पण खूप सपोर्ट केलेला आहे त्या गोष्टीसाठी आणि लोकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे। सगळ्यांना महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा।